वंशिका कांबळे, छत्रपती संभाजीनगर, पर्यावरण व वातावरणीय बदल पशुसंवर्धन मंत्री। खाली बस। दुसरा प्रश्न घ्या वंशिका कांबळे। नमस्कार। महिलांच्या सुरक्षतेसाठी रात्रीच्या वेळेस विशेष पथक काय म्हणून निवडले जातील? म्हणजे आता मागच्या 8-10 दिवसाआधी संभाजीनगरला संध्याकाळच्या वेळी रात्री 12च्या दरम्यान एक मुलगी कॉलेजवरून किंवा क्लासवरून किंवा कुठे बाहेर मैत्रिणीच्या घरून घरी जात असताना जे मुलं तिच्या मागे लागून परेशान करत होते, अशासाठी महिलांना तुम्ही काय हे सुरक्षा देताय? गृहमंत्री उत्तर द्या। अध्यक्ष महोदय, त्यासाठी आपण राज्यामध्ये वेगवेगळ्या सुरक्षतेच्या यंत्रणा या महिला सुरक्षतेच्यासाठी करतोय। त्यामध्ये दामिनी पथक असेल, अशा विविध पथकांच्या माध्यमातून स्त्रियांच्या सुरक्षतेसाठी आपण पावलं घेतोय आणि त्या संदर्भात जे काही कठोर कारवाई त्या ठिकाणी होत असेल आणि असे प्रकार टाळण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे आणि यापुढेही अशा पद्धतीचं घडणार नाहीच, घडल्या तर त्यावर 100% कठोरात कठोर कारवाई होईल। सर, तिथे महिला दामिनी पथकाच्या गाड्या आहेत, पण रात्री 11च्या नंतर कुठलीच दामिनी पथकची गाडी दिसत नाहीये आणि ही घटना झाली आहे रात्री 12 वाजता। मग याच्यासाठी तुम्ही काय रणनीती राखणार आहेत की फक्त संभाजीनगरच नाही, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महिलांवरती एवढे अन्याय होत चाललेत? इव्हन आता अशोक खरातचं पण प्रकरण आहे, त्याच्यावरतीही अशोक खरातचं प्रकरण मान्य आहे, ते अंधश्रद्धेवरती आहे, पण ते आता ही महिलांचा भोळेपणा किंवा माणसं जे भोळेपणांचा त्यांचा फायदा घेते त्यावरती पण खरं म्हणजे आपण ते श्रद्धेच्या भानगडीत नाही पडू, पण नक्कीच त्यामध्ये जे काही कठोर कारवाई करण्यात येईल ते करणार। आता त्याला शासन सर्वस्वी त्यावर समित्या नेमून किंवा ती कारवाई होईलच। पण जो प्रश्न दामिनी पथकाचा आहे की 12च्या नंतर तिथं नव्हते, तर त्यावर आपण काहीतरी त्यावर ऍडव्हान्स काय करता येईल याचं चिंतन मंथन नक्कीच सभागृहात होईल। यावर आपण आणखी जर आपली इच्छा असेल, आपल्याकडे त्याच्या संदर्भातली काही हे असतील सोल्युशन्स असतील तर आपण नक्कीच सांगा। सरकार म्हणून आम्ही नक्कीच विरोधकांचं असतो की इकडच्या बाजूनं आम्ही दोन्ही प्रकारे ऐकून त्यावर कुठतरी सोल्युशन करता येईल, किंबहुना 12च्या नंतर जे नाही आहेत दामिनी पथक आणखी त्यामध्ये काय आपण ऍडिशनल करू शकू याचं नक्कीच सभागृहात आपण चिंतन मंथन करू। थँक्यू। त्यासाठी गृह खात्याकडून 112 हा एक नवीन उपक्रम आपल्या महाराष्ट्र शासनाने सुरू केलेला आहे। 112ला जरी कॉल केला तर एक 3 ते 4 मिनिटांमध्ये तिथेपर्यंत ती यंत्रणा पोहोचते। सर, पोलीस निरीक्षक